मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिली बालभारती एकात्मिक पाठ्यपुस्तक भाग क्रमांक 1 मधील गणित या विभागाअंतर्गत पान क्रमांक 54 वरील 4 ची ओळख म्हणजेच 4 या अंकाची ओळख पाहणार आहोत। यामध्ये पहा, वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा स्वाध्याय पूर्ण करून घेऊन समजून घ्यायचा आहे। चला तर मग पाहूया 4 या अंकाची ओळख व लेखन। पहा, पहिल्यांदा किती बाटल्या आहेत बघा बरं। किती आहेत? 4। त्यानंतर त्या खाली आहेत डबे। किती डबे आहेत ते? 1 2 3 आणि 4। मोजून घ्या, 1 2 3 आणि 4। पाप बाटल्या किंवा वॉटर पॅक झाल्यात, डबे झालेत। खाली आपल्याला 4 मणी काढायची सूचना आहे। पहा, खाली 4 मणी काढ। आता तुम्ही सुद्धा पुस्तकामध्ये किती मणी काढायचे आहेत त्या जागेवर काळ्या चौकोनाच्या आतमध्ये 4 मणी काढा। आता किती काढून झाले? 1 2 3 आणि अजून एक काढूया, 4। किती मणी काढून झालेत बरं? 4। यानंतर आपल्याला मोजायचे आहेत बोट। किती बोट दिसतात? मोजूया, 1 2 3 आणि 4। किती बोटे आहेत? 4 बोटे। वॉटर बॅग 4, टिफिन बॉक्स म्हणजे डबे 4, आपण काढलेले मणी सुद्धा 4 आणि बोट सुद्धा 4। गाडीला चाके 4, उड्या मार 4। बघा बरं, ही गाडी आहे, हिला किती चाक आहेत बघा? 4। आणि पुढे तुम्हाला काय सांगितलंय? गाडीला किती चाकं आहेत? 4। आणि तुम्हाला किती उड्या मारायला सांगितल्यात? 4। म्हणजे आपल्याला 4 शिकणं अधिक सोपं होईल। जेवढे गाडीला चाकं तेवढ्या उड्या मारा। आता आपल्याला चित्र रंगवायचे आहेत। पहा, पहिल्यामध्ये आपल्याला किती रंगवायचे आहेत? 4। एक झालाय, 2 3 आणि 4। या 5 चित्रापैकी आपल्याला किती रंगवायला सांगितलेत? 4। पुढच्या घरामध्ये पहा, 1 2 3 4 5 6 चित्र आहेत। त्यापैकी किती रंगवायचे आहेत? तर 4 चित्र रंगवायचे आहेत। 1 2 आणि आता तिसरं झालंय, अजून एक रंगवूया। पहा बरं, रंगवलेले चित्र 4 झालेत का? त्यानंतर चॉकलेट्स आहेत, ते सुद्धा आपल्याला किती रंगवायचे आहेत? 4च। 1 2 3 आणि अजून एक रंगवूया, 4। मोजून घ्या, पहिल्या घरामधले 4 चित्र, दुसऱ्यामध्ये 4 आणि तिसऱ्या घरामध्ये चॉकलेटची सुद्धा 4। या पद्धतीने आपण 4 चित्र काय झालेले आहे? रंगवले। आपण 4चा अधिक अभ्यास पाहूया। तुम्हाला टेबल दिसतोय ना? सांगा बरं, त्याला किती पाय? मोजा बरं। टेबलाला पाय 4। 4। घोडा पळतोय, घोडा। पळणाऱ्या घोड्याचे पाय मोजा। किती पाय आहेत? 4। घोड्याला पाय 4, टेबलाला पण पाय 4 आणि गाडीला चाके पण 4। मोजा गाडीची चाकं, 1 2 3 आणि 4। गाडीला चाके 4। यानंतर आपण ठिपके जोडून 4 अंक पूर्ण करून घेऊया आणि त्याखाली 4 हा अंक लिहिण्याचा सराव करूया। अगोदर ठिपके जोडून 4 पूर्ण करू। दुसरा 4, त्यानंतर बघा तिसरा 4, पुढच्या घरातील 4, त्या पुढच्या घरातला 4 आणि शेवटचा ठिपक्याचा 4 आपण
गिरवून घेऊया. त्याखाली मात्र आपल्याला 4 काय करायचं आहे, लिहून काढायचा आहे. लिहा तर, म्हणा 4 4 4 4 आणि अजून एकदा 4. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील या पानावरील हा स्वाध्याय पूर्ण करा. आज आपण 4 हा अंक शिकलेलो आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.